इडली घेतली आहे, नाचणीची इडली आहे. आणि ह्याचा जर तुम्हाला नाचणीची इडली कशी केली जर तुम्हाला त्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जा, तिथे क्लिक करा, तुम्हाला दिसेल. आता एक कट करून घेऊया. मग पाहिजे आणखी छोटेसुद्धा असं करू शकतात. हे इडली सगळी कट केली आहे. तेल तापत ठेवलं आहे, तेलसुद्धा तापलेलं आहे. ते राई फोडणी टाकून घ्यायची आहे. राई चांगली तडतडली आहे. आता ही इथे घेतली मी हिरवी मिरची फोडणीला घालून घ्यायची आहे. कढीपत्ता, आलं लसूण घेतलं, बारीक ठेचून घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे आलं लसूण पेस्ट घातली तरी चालेल. ते आलं लसूण थोडंसं परतून घेऊया. कांदा परतला गेलाय. आता हा टॅमॅटो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. टॅमॅटो पण परतून घ्यायचा आहे. टॅमॅटो आणि कांदा चांगला परतून झाला आहे. आता ह्याच्यात हे घालून घ्यायचे आहे. गाजर घालून घ्यायचं आहे आणि गाजर पाहिजे परतून घ्यायचं आहे. जास्ती शिजवायचं नाही, थोडंसं कच्चट ठेवायचं आहे. एकदम जास्त शिजवून नाही घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया हा कोबी. तुमच्या घरामध्ये जे काही असतील भाज्या त्या घालायच्या आहेत. तर माझ्याकडे कोबी आणि गाजर होता, मी कोबी आणि गाजर ह्याच्यामध्ये घालून घेतलं आहे. मीठ तुमच्या चवीप्रमाणे कसं तुम्हाला लागतं मीठ त्या हिशोबाने मीठ घालून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात घालून घेऊ मसाले. हळद, थोडीशी हळद घातली आहे. सांबार मसाला आणि हा घरगुती मसाला. घरगुतीच्या मसाल्याच्या ऐवजी तुम्ही मिरची पावडर घातली तरी चालेल. ह्याच्यामध्ये घरगुती मसाला मी कमी घेतला आहे, कारण का ह्याच्यामध्ये ऑलरेडी मिरचीसुद्धा आहे, सांबार मसाला आहे. त्याकडे त्या मसाल्याचं प्रमाण कमी घ्यायचं आहे. जर तुम्हाला तिखट जास्त थोडं पाहिजे असेल तर त्या घरगुती मसाल्याचं तुम्ही प्रमाण थोडा जास्त घेतला तरी चालेल. आता हा इथं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. आता ही कट केलेली इडली ह्याच्यात घालून घेऊया. सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं वर खाली सगळीकडे मसाला हा लागला पाहिजे इडलीला. आता मसाला सगळीकडे लागला गेलाय इडलीला. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून देऊया. बारीक करायचं आणि झाकण ठेवायचं आहे, म्हणजे मसाला तो चांगला ह्याच्यामध्ये मुरला जाईल. मग छान मस्त अशी वाफ आली इडलीला. हेल्दी आणि पौष्टिक ही नाचणीची इडली. ती इडली फ्राय छान लागते. अशी इडली फ्राय केली काय आणि नुसती इडली जरी खाई तरी छान लागते. पण तुम्ही अशी तुमच्या पोरांना इडली फ्राय अशी दिली करून, त्यामुळे भाज्या वगैरे सगळ्या भाज्या येतात. पण नक्की तुमच्या मुलांना, लहान मुलांना तुम्ही अशी इडली फ्राय करून द्या. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.